हा बघा असा आहे एक, आणि अजून इतका आहे, तर इतका मोठा हा स्टँड होतो. आणि स्क्रीन जी आहे ना तर ती अशी आहे. मी जर स्क्रीन रोटेट केली तर मी स्वतः मी काय बोलतेय, मी कशी दिसते, कितका फॅट दिसतोय, तर या सगळ्या गोष्टी ना मला इथे दिसतात अशा. तर आपल्यासारख्या सामान्य कुटुंबातील महिलांना युट्यूबवरती अकाउंट क्रिएट करणं, त्यावरती कॉन्स्टंटली व्हिडिओज अपलोड करत राहणं, व्ह्यूज येतात, कधी व्ह्यूज येत नाही, तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बॅलन्स करणं आणि तरी सुद्धा युट्यूबची जी काही जर्नी असेल ना, तर ती चालू ठेवणं खूप जास्त अवघड असतं. तर 0 सबस्क्रायबर्स पासून आता 80,000 सबस्क्रायबर पर्यंतचा जो काही प्रवास असेल, तर तो मी अगदी जवळून अनुभवलेला आहे. म्हणजे व्ह्यूज येतात त्यावेळेला काय वाटतं आणि व्ह्यूज येत नाही तर त्यावेळेला म्हणजे चॅनल बंद करूयात का, क्विट करूयात, या भरपूर गोष्टी येत असतात. आणि या सगळ्या गोष्टी बॅलन्स करत 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 मी आजपर्यंत या स्टेजला आजपर्यंत इथे आलेले आहे. तर सुरुवात जी होती ना युट्यूबची, तर अगदी 0 इन्व्हेस्टमेंट, म्हणजे काहीच नाही, घरातला जो काही रेग्युलर फोन होता तर तिथपासून चालू केली होती. आणि आज माझ्याकडे ऑलमोस्ट ज्या रिक्वायर्ड आहेत इक्विपमेंट्स, तर त्या सगळ्या माझ्याकडे आहेत. तर त्याच मी आज तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा माझा कॅमेरा. तर अगदीच 1 लाख 2 लाखाचा असं काही नाहीये. कमीत कमी बजेटमध्ये, तुम्हाला माहिती आहे की कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त चांगलं प्रॉडक्ट कसं मिळेल, तर ते मी बघत असते. कारण पैसे आहेत किंवा युट्यूबवरती शो अप करायचं आहे म्हणून जास्त किमतीचे इक्विपमेंट्स घेऊन मी तुमच्यासोबत शेअर करत नाही. ते मला पण परवडलं पाहिजे आणि जर तुम्ही घेणार असाल इन फ्युचर, मी रिव्ह्यूज देते याचा, तर तुम्हाला सुद्धा परवडलं पाहिजे. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची क्वालिटी पण चांगली असली पाहिजे. तर याचा मी नक्कीच विचार करत असते. पैसे आहेत, असणाऱ्यांकडे भरपूर पैसे असतात, पण आहेत म्हणून कोणत्याही गोष्टी आपण घेऊ शकत नाही आणि कधी घ्यायच्याही नसतात. कमीत कमी बजेटमध्ये काय घेताय. तर हा माझ्याकडे एक माईक आहे, जो की माझी पुन्हा एक चांगली इन्व्हेस्टमेंट होती, जो की कॅमेरा आणि फोनला दोन्हीला कनेक्ट होतो. त्यासोबत मी आज तुम्हाला माझा जो काही कॅमेरा आहे, जो की मी यूज करते आता हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला, तर त्याचा पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देणार आहे की फोटोज कसे काढते, व्हिडिओज कशी करते, स्टँड कसा आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि आता इथून पुढे ना एक लक्षात ठेवा, आता हा माझा व्हिडिओ आणि याच्या नंतरचा व्हिडिओ याच्यामध्ये काही डिफरन्स आहे ना, तर ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कारण हा व्हिडिओमध्ये ना मी माईक वापरते, इथे बघा माईक वापरते, माईकचं सुद्धा मी तुम्हाला आता ट्युटोरियल दाखवणार आहे. आणि मी कॅमेरा पण वापरते, म्हणजे क्लॅरिटी पण चांगली असेल. आणि याच्या पुढचा व्हिडिओ जो असेल ना, म्हणजे नेक्स्ट पार्ट, ह्याच व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट जो असेल ना, तर तो मी फोनमध्ये रेकॉर्ड करणार आहे. कारण कॅमेराचं ट्युटोरियल मला तुमच्यासोबत शेअर करायचं. तर कॅमेराच्या क्वालिटीमध्ये आणि आवाजाच्या क्वालिटीमध्ये काय फरक वाटतो आणि तुम्हाला काय जाणवतं, आवाजावरून व्हिडिओज आपले किती छान चालू शकतात, असं काय जाणवतं, तर ते प्लीज मला कॉमेंट करून तुम्ही नक्कीच कळवा. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझा कॅमेरा, जो की मी लास्ट मंथच परचेस केला होता स्पेशली कोर्स क्रिएशनसाठी. युट्यूब तर माझा कसाही माझ्या फोनवरून चालत होता, अगदी छान पद्धतीने चालत होता, पण कोर्स ज्यावेळी क्रिएट करायचा होता तर मला त्यावेळी स्वतःला थोडंसं अपग्रेड करावं वाटलं, तर त्यासाठी हा जो कॅमेरा होता तर तो मी परचेस केला. आज मी तुम्हाला डिटेलमध्ये हा कॅमेरा आणि याचे सगळे फीचर्स जे असतील ना तर ते एक्सप्लेन करणार आहे. त्याचसोबत तुमचा अजून एक जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे माझा आवाज इतका क्लिअर कसा येतो. तर आता माझा आवाज थोडासा वेगळा येतो आहे नो, कारण मी माईक कनेक्ट नाही केलेला. माझा माईक जो आहे तो इथे आहे. याची पूर्ण प्रोसेस जी असेल तर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर हा डिगिटेकचा आहे, तर याची सुद्धा प्रोसेस किंवा हा कॅमेराला कसा कनेक्ट करायचा, हा फोनला कसा कनेक्ट करायचा, तर ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यात पहिला बोलूयात आपल्या कॅमेराबद्दल. तर हा आहे आपला कॅमेरा, ठीक आहे. हा असा असतो कॅमेरा, जो की मी जो घेतलेला आहे ना तर तो असा आहे, ठीक आहे. म्हणजे मी आता ऑन केला बघा कॅमेरा, तर स्क्रीन जी आहे ना तर ती अशी, ही जी स्क्रीन आहे ना तर ती 360 डिग्री रोटेट होते, ठीक आहे. म्हणजे मी जे रेकॉर्डिंग करते ना तर ते मला स्वतःला सुद्धा दिसतात. तर अशा पद्धतीचा मी कॅमेरा घेतलाय, कारण मोस्ट ऑफ द टाइम माझे व्हिडिओज जे असतील तर ते मीच रेकॉर्ड करत असते, ठीक आहे. सोबतच हा जो कॅमेरा आहे ना तो डायरेक्ट कनेक्ट होत नाही, त्यासाठी ही जी आहे ना तर याला आपण बोलतो लेन्स, ठीक आहे. ही जी आहे तर याला आपण बोलतो लेन्स, जी की ऍडिशनल आपल्याला फर्स्ट एक लेन्स जी असेल ना तर ती कॅमेरा सोबतच भेटते. तर ही लेन्स मला कॅमेरा सोबतच मिळाले. तर बघा याचा इथे असं पॉइंटर असतो रेड कलरचा मार्क, आणि इथे एक रेड कलरचा मार्क असतो. याला एकत्र अटॅच करून ही जी लेन्स असेल ना तर ती कॅमेराला अशी फिट होते. आणि मग ही लेन्स जी आहे ना तर ती आपण अशी एक्सटेंड करायची. लेन्स लावल्यानंतरच आपला हा जो कॅमेरा आहे ना तर तो चालू होतो, ठीक आहे. विदाउट लेन्स हा कॅमेरा चालू होत नाही. लेन्स आपण लावली ना तरच हा कॅमेरा चालू होतो, ठीक आहे. आता कॅमेराचं फेसिंग माझ्याकडे आहे, कॅमेराचं फेसिंग माझ्याकडे आहे, आणि स्क्रीन जी आहे ना तर ती अशी आहे. मी जर स्क्रीन रोटेट केली तर मी स्वतः मी काय बोलतेय, मी कशी दिसते, कितका फॅट दिसतोय, तर या सगळ्या गोष्टी ना मला इथे दिसतात अशा.
हे जे आहे ना तर ते फुल्ली असं रोटेट होतंय, सो दॅट माझ्यासाठी हा एक प्लस पॉईंट आहे. तर हा ऍडिशनल होता, म्हणजे याच्यापेक्षा खालचा मॉडेल जे होता ना तर त्याला हा ऑप्शन नव्हता आणि त्याची प्राइस पण कमी होती. आय थिंक 40K 40,000 मध्ये तो बसत होता. पण हा फीचर मला हवा होता, कारण मोस्ट ऑफ द टाइम माझे व्हिडिओज जे असतील ना तर ते मीच रेकॉर्ड करत असते. तर हा असा आहे आणि सिम्पली हा असा पण होतो. ठीक आहे, हा असा पण होतो. तर असं पूर्ण हा फोल्डेबल आहे, जो की खूप एक बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यानंतर इथे बघा, मी दाखवते तुम्हाला थोडंसं पुढे ना. इथे बघा, तर ज्यावेळी आपल्याला फोटोज क्लिक करायचे असतात ना तर हा बटन असतो फोटोज क्लिकसाठी, आणि ज्यावेळी व्हिडिओ करायचा असतो ना तर हा बटन असतो. मी दाखवते, थोडंसं पुढे ना, पुढे ना थोडंसं. तर जर मला आता एखादा फोटो काढायचा आहे ना तर सिम्पली हा जो बटन आहे ना तर तो क्लिक करायचा, तर एक फोटो निघला. ठीक आहे, बघायचं असेल तर इथे एक ऑप्शन आहे, तुम्ही फोटोज किंवा तुमच्या आधीचे जे काय असतील तर ते बघू शकताय. तर ज्यावेळी आम्ही कॅमेरा घेतला होता तर फर्स्ट फोटो जो होता तर तो हा होता विठ्ठल रुक्मिणीचा, जो की आम्ही कॅप्चर केला होता. माझ्या फोनमध्ये त्याचा फोटो उघडला, तो कॅप्चर केला होता. तो अजूनपर्यंत मी डिलीट नाही केलेला. आणि मग माझे बाकीचे सगळे व्हिडिओज मी असे इथेच जे असेल ना तर ते रेकॉर्ड करत असते. ठीक आहे, ते सगळे आपल्याला इकडे दिसतात. स्टोरेज आपल्याला दिसतो. आय थिंक 16 GB मेमरी कार्ड जो आहे ना तर तो मी घेतलाय. आणि जर व्हिडिओ करायचे असेल ना तर हा रेड बटन जो आहे ना, रेड बटन, तर रेड बटनवरती क्लिक करायचं. बघा आपले व्हिडिओ स्टार्ट होते. तर रेकॉर्डिंग दिसते का, रेकॉर्डिंग, आणि इथं टायमर दिसतो बघा, 1 2 3 4 असा टायमर दिसतोय. तर हे आपलं रेग्युलर अशा टाईपमध्ये आपण हे रेकॉर्ड करू शकतो. तर आता इथे ना याला एक असा ऑप्शन दिलेला असतो. ठीक आहे, हा स्टँड सोबत आहे. ठीक आहे, थोडंसं मागं घ्या. हा स्टँड सोबत आहे, एक ऑप्शन असतो जो की इथं कॅमेराला फिट करायचा असतो. ठीक आहे, हा जो आपला कॅमेरा आहे ना तर याला इथं फिट करायचा असतो. हा का असतो तर ते मी तुम्हाला सांगते. कारण कॅमेरा म्हटलं ना की मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे माझ्यासाठी तरी स्टँड इम्पॉर्टंट आहे, फक्त कॅमेरा नाही. जर तुम्ही फोटोग्राफी वगैरे करताय फक्त वाईल्ड लाईफ फोटोग्राफी किंवा इतर, तर मग स्टँड नसेल तरी चालतो. पण जर असं काहीतरी व्हिडिओज वगैरे तुम्हाला क्रिएट करायचे असतील ना तर हा पार्ट स्टँड जो आहे ना तर तो खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर हा असा आहे. तर कॅननचा आहे माझा फोन. मॉडेल वगैरे काय येतं ते मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगते. आणि याच्यासोबत हा जो स्टँड आहे, थोडंसं मागे, याच्यासोबत हा जो स्टँड आहे ना तर तो मी परचेस केलाय, जो की एक्सटर्नल होता, म्हणजे कॅमेरा सोबत नव्हता मिळाला मला. हा ऍडिशनल मी याच्यामध्ये ऍड केलाय. तर हा जो आपण पार्ट आता इथं फिट केला ना, हा जो पार्ट आहे ना इथं फिट केलेला, हा, तर हा ना इथे बसवायचा असा. कॅमेरा आहे ना तर आपण हा असा या स्टँडला ना सेट करू शकतो. आणि हा असा एक रॉड मिळतो, तर हा रॉड असा लूज किंवा फिट करता येतो. मग हा असा, ठीक आहे, म्हणजे याची पोझिशन आपण चेंज करू शकतो आपले जसे रिक्वायरमेंट आहे त्या अकॉर्डिंग. आणि त्याला पूर्ण आपण 360 डिग्री मूव्ह पण करू शकतो एकदा आपण याला सेट केलं की. ठीक आहे, असं असतं. हे थोडं लूज केलं ना की मूव्ह होतं आणि पुन्हा आपण याला फिक्स करून एका पोझिशनला सेट करू शकतो. आणि त्याच्यानंतर ना इथे हा एक ऑप्शन आहे अजून. हा कशासाठी आहे, याची जी हाईट आहे ना तर ती आपण ऍडजस्ट करू शकतो. ठीक आहे, हाईट जी असेल ना तर ती अशी इन्क्रीज होते, हाईट मोठी होते ऑर एल्स छोटी होते. जशी तुमची रिक्वायरमेंट असेल त्या अकॉर्डिंगली याची हाईट तुम्ही ऍडजस्ट करू शकता. अजून मोठी होते हाईट. हा बघा असा आहे एक, आणि अजून इतका आहे, तर इतका मोठा हा स्टँड होतो. पण मोस्ट ऑफ द टाइम जर माझे काही तुम्ही बघितले असतील ना बोर्डची, म्हणजे मी बोर्डवरती वगैरे शिकवत असते ना तर मग ती हाईट घेते, किंवा इथे जर मी बसते ना तर हीच हाईट मी असेल ना मोस्टली यूज करत असते. त्याच्यानंतर असा हा जो आहे ना तर तो असा मी इथं सेट करते. आणि हा मी इथून कॅमेरा एकदा की ऑन केला ना की बघा इथे मी मला स्वतःला दिसते. ठीक आहे, हे मी रोटेट करू शकते. आता तुम्हाला दिसते ना मी, तर असं जर मी केलं ना तर मी स्वतःला दिसते. तर हा एक ऑप्शन इकडे आपल्याला अवेलेबल होतो. ठीक आहे, आपण रेकॉर्डिंग व्हिडिओ तर स्टार्ट करू शकतोय. त्याच्यानंतर अजून एक ऑप्शन म्हणजे थोडंसं पुढे ना, इथे एक ऑप्शन आहे बघा माईकचा. ठीक आहे, इथे एक ऑप्शन आहे जिथं आपण माईक जो असेल ना तर तो ऍड करू शकतो. इथे माईक म्हणून लिहिलेलं पण आहे. ठीक आहे, इथे माईकचं ऑप्शन आहे. तर हा आहे माझा डिगीटेकचा माईक. ठीक आहे, हा मी डिगीटेकचा माईक आहे. लिंक्स मी सगळ्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, कॅमेऱ्याची पण देते आणि तुम्हाला माईकची पण लिंक देते, तर एकदा तुम्ही नक्कीच चेक करा. तर हा माझा डिगीटेकचा माईक आहे, जो की फोनला पण चालतो आणि कॅमेरासाठी पण चालतो. तर हा असा येतो. ठीक आहे, हे आहेत ह्याचं मेन पार्ट्स. ठीक आहे, या कॅमेरा हे माईकचे हे मेन पार्ट्स आहेत. हा एक आहे रिसिव्हर, ज्याच्यामध्ये आवाज येतो. हा पण एक रिसिव्हरच आहे, याच्यामध्ये पण आवाज येतो. असे दोन आहेत आपल्याला. पॉडकास्ट वगैरे जर तुम्हाला 2 लोकांसोबत करायचे असतील ना तर असे येतात. ह्याला असं मॅग्नेट असतं
हे बघा बरोबर आपला ड्रेस आहे ना, तर इथे बरोबर असं हे फिट होतं. ठीक आहे, मॅग्नेट असतं त्यामुळे तो फिट होतोय. आणि हा आहे, आणि याच्यासोबत अशी एक वायर येते. ही वायर ही जस्ट आपण सिम्पली इथे बघा, इथे पण एक पोर्ट आहे, या पोर्टला अशी सेट करायची. आणि त्याच्यानंतर ही जो दुसरा एंड आहे ना, इथे दाखवा, हा जो दुसरा एंड आहे ना, तर हा इथे, हा जो आपला माईक आहे ना, तर या माईकमध्ये इथे इन्सर्ट करायचा. ठीक आहे, तर हा आपला रिसिव्हर तयार झाला. ठीक आहे, इथे ह्याला मी ऍड करून ठेवते, नाहीतर वायर काय होते आपली खराब होते. ठीक आहे, हा आपला रिसिव्हर जो असेल ना, तर तो ऍड झाला. बघा इथे ऑप्शन्स असतात. माईक 1 तर चालू झालाय. ठीक आहे, जर मी माईक 2 पण घेतला, ठीक आहे, माईक 2 पण घेतला तर माईक 2चा पण लाईट लागला. बघा हा माईक 1चा लाईट आहे, ब्ल्यू लाईट, हा माईक 2चा आहे. जर मी आता माईक 2 ठेवते तर माईक 2चा जो लाईट असेल ना, तर तो ऑटोमॅटिकली ऑफ होऊन जाईल. ठीक आहे, आता ऑफ झाला बघा माईक 2चा जो लाईट आहे तो. ठीक आहे, तर हा माझा रिसिव्हर झाला. तर आता माईक माझा ऑन झालाय. मी डायरेक्ट कुठलंही याच्यामध्ये सेटिंग्स काही करायची गरज नाही आहे. हे नॉईजचे मोड आहेत, नॉईज कॅन्सलेशनचा मोड आहे. नॉईज कॅन्सलेशन ऑन ऑफ म्हणजे नॉईज कॅन्सलेशन लेवलचे मोड्स आहेत हे 3. हे तुम्ही ऑन ऑफ करू शकता. डायरेक्टली तुमचा जो काही आवाज असेल ना, तर तो रेकॉर्ड व्हायला चालू होतं. आणि इथे पण बघा, इथे अशी लाईट लागते, सो दॅट तुमच्या लक्षात येते की तुमचा जो माईक आहे ना, तर तो ऑन आहे. तर अशा टाईपमध्ये हा जो तुम्ही तुमच्या तुमचा जो काय कॅमेरा असेल ना, तर हा तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याला अटॅच करू शकताय. आणि जर तुम्हाला हाच तुमच्या फोनला अटॅच करायचा असेल, हा जो माईक आहे ना, तो तुमच्या फोनला अटॅच करायचा असेल, तर यासाठी अशा 2 पिन्स येतात. ठीक आहे, तर आय थिंक ही आयफोनची आहे. ठीक आहे, ही आयफोनची आहे आणि ही रेग्युलर आपल्या फोनची आहे. ठीक आहे, सी केबलची आपली फोनची आहे. ठीक आहे, तर फोनला जर कनेक्ट करायची असेल ना, तर हा रिसिव्हर आहे ना, तर याला इथे हा असा अटॅच करायचा. आणि हा जो पोर्ट आहे ना, तर हा तुमचा फोन जो आहे तर त्याच्या चार्जिंग जिथे तुम्ही पोर्ट आहे तर तिथे फिक्स करायचा. इझिली तुमचं जे काय रेकॉर्डिंग असेल तर ते चालू होईल. आणि माईक हा पार्ट जो आहे तर तो सेमच राहणार आहे, फक्त हा तुमचा असा आणि हा तुमचा फोन जो आहे ना, तर त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा. तुमचा ऑटोमॅटिकली जो काही माईक असेल ना, तर तो चालू होणार आहे. तर इतके इन्स्ट्रुमेंट सगळे आलेले आहेत. आयफोन असेल तर वेगळी पिन जी असेल ना, तर ती दिलेली आहे. तर खूप सांभाळून या ज्या गोष्टी असतील ना, तर त्या ठेवाव्या लागतात. तर हा एक असा पण आहे पफ, तुम्ही जो बघताय मोस्ट ऑफ द टाइम पॉडकास्टला वगैरे, तर हा तुम्ही यूज करू शकताय. पण मला अशी याची काही आवश्यकता नाही वाटली, त्यामुळे तो काही मी वापरलेला नाही आहे. आणि ही एक अशी क्लिप आहे, ही क्लिप पण तुम्ही वापरू शकताय. इन केस तुम्हाला असा हा मॅग्नेट नको असेल ना, तर तुम्ही या क्लिपला पण मॅग्नेटच आहे, क्लिपला लावून ही क्लिप अशी इन्सर्ट करू शकताय जर तुम्हाला हवा असेल तर. आणि पण हे तुमचं रेकॉर्डिंग झालं ना, की लगेचच हा जो माईक आहे ना, तर त्याच्या जागेला ठेवून द्यायचा. कारण हा डिजिटल माईक आहे. ठीक आहे, याचं चार्जिंग संपतं, हा चार्जिंगवरती असतो, ह्याचं चार्जिंग संपतं. आणि इथे बघा चार्जिंग दिसतं. आता याचं 75% चार्जिंग आहे ऑलरेडी. आणि बॅटरी बॅकअप पण तसा खूप चांगला आहे. थोडंसं खाली घ्या. बॅटरी बॅकअप पण तसं खूप चांगला आहे, 75% आहे. 2 दिवस जरी मी व्हिडिओ फुल बनवल्या तरी मला इझिली हा बॅटरी थ्रू असेल ना, तर तो जाईल. आणि याच्यामध्ये सगळे इक्विपमेंट्स असे आले होते. आय डोंट थिंक याच्यामध्ये काय अजून वेगळं आहे. तर असे 2 पफ आहेत. आणि अजून एक मी मगाशी पार्ट दाखवायचा तुम्हाला राहिला, तो म्हणजे हा. ठीक आहे, जसं हा जो माझा स्टँड आहे, थोडंसं मागे घ्या. हा जो माझा स्टँड आहे ना, या स्टँडला जसं आपण कॅमेरा फिट करू शकतो ना, तर हा स्टँडला तुम्ही मोबाईल पण फिट करू शकता. ठीक आहे, जसा कॅमेरा मी फिट केला त्याच पद्धतीने इथे एक ऑप्शन दिलाय की मोबाईल, म्हणजे हा स्टँड कॅमेरा प्लस फोन दोन्हीसाठी वापरू शकताय. आणि हा तुमचा जो काही माईक आहे डिगिटेकचा, तर हा पण तुम्ही कॅमेरासाठी आणि मोबाईलसाठी दोन्हीसाठी वापरू शकताय. पण मी सुरुवातीला ना एक माझा स्टँड होता, जस्ट अ सेकंड मी दाखवते. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. ठीक आहे, हा जो माझा स्टँड आहे रेग्युलर, जो की मी आता सध्या खूप कमी वापरते, कारण हा फक्त फोनसाठी आपण वापरतो. तर इथे असा फोन लावायचा. आणि ही ना एक LED स्ट्रीप असते, जी की माझी आता खराब झालेली आहे, बट वापरू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. आणि तसा यूज करण्यासाठी खूप छान आहे, फक्त तुम्ही त्याला व्यवस्थित त्याची केअर केली पाहिजे. काम झाल्यानंतर व्यवस्थित ठिकाणी त्याला ठेवलं पाहिजे. याची पण हाईट जी असेल ना, तर ती ऍडजस्टेबल आहे, कमी किंवा जास्त याची हाईट होते. आणि खूप बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्ही YouTube वरती नवीन असाल तर हा ऑप्शन जो आहे. आणि इथे लाईट पण येतं, सो दॅट जर तुम्ही डार्क मध्ये वगैरे किंवा तुम्ही अशा ठिकाणी राहता की लाईट वगैरे जास्त नाहीये, तर मग हा जो पार्ट असेल ना, तर तो तुम्ही इझिली यूज करू शकता लाईटचा. आणि इकडे याला ना अशी एक रिंग असते,
आणि ही तुम्ही तुमच्या सिम्पली चार्जर जो असेल ना त्याच्यामध्ये ऍड करायची आणि हे त्याचे कंट्रोल्स असतात. माईक ह्याचे लाईटचे 3 प्रकार असतात, वेगवेगळे 3 लाईट्स असतात, येलो, व्हाईट आणि थोडीशी अशी वेगळी असे 3 प्रकार असतात. तर ते तुम्ही इकडून ऍडजस्ट जे असेल ना तर ते करू शकताय. अजून एक पार्ट मला दाखवायचा होता तो म्हणजे मी कॅमेरा काढते इथून. ठीक आहे, हे कॅमेराचे पार्ट्स खूप डेलिकेट असतात त्यामुळे खूप केअरने वापरावं लागतं. याला 1 वर्षाची वॉरंटी आहे. जर काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला तर, जर फिजिकली माझ्याकडून जर तो पडला आणि जर काही प्रॉब्लेम झाला तर मग तो वॉरंटीमध्ये कव्हर होत नाही. आता इथे कायम ठीक आहे, हा जो पार्ट आहे ना खूप डेलिकेट आहे, तर त्यासाठी इथे कसा हे असतो काय बोलतात याला, कव्हर असतो, तर तो इकडे आपल्याला ऍड करून ठेवायचा सो दॅट लेन्स प्रोटेक्ट होते. आणि मोस्ट ऑफ द टाइम ही पण लेन्स काढून ठेवायची. आपलं रेकॉर्डिंग वगैरे झालं ना की लेन्स काढून ठेवायची. या लेन्ससाठी पण इथे एक असा कव्हर आहे, तो याला इन्सर्ट करून ठेवायचा. ही लेन्स व्यवस्थित सेट झाली आणि हा जो पार्ट ओपन राहतोय कॅमेराचा, तर याच्यासाठी सुद्धा एक वेगळा असा कव्हर आहे आणि तो इथे आपण ऍड करायचा आणि हा पण व्यवस्थित आपण असा ठेवू शकतोय. म्हणजे काय होतंय की प्रॉब्लेम येत नाही. काचेला एक जरी स्क्रॅच पडला ना की मग तुमचं क्लॅरिटी जी असेल ना तर ती बिघडते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, हा जो कॅमेरा आहे ना तर याला एक बॅटरी असते, ठीक आहे, जी की आपण एक्सटर्नली चार्ज करावी लागते. इथे बघा खाली एक बॅटरी आहे ही, ठीक आहे, ही बॅटरीचा एक चार्जर आहे जो की आय थिंक आता वरती आहे, मी नाही दाखवत, नंतर कधीतरी दाखवते. तर ही जी बॅटरी आहे ना तर एक्सटर्नल एक चार्जर आपल्याला कॅमेरा सोबतच मिळतो, तर त्या चार्जरमध्ये इन्सर्ट करायची आणि ही जी बॅटरी असेल ना तर ती तुम्ही चार्ज करायची. त्याच्यावरती इंडिकेटर असतो, फुल चार्ज झाला ना की एक लाईट लागते, मग ते तुम्ही रिमूव्ह करू शकता. इथे ऑप्शन असा दिलेला असतो की इथे इन्सर्ट करू शकता. मग जर तुम्ही लॉंग कुठेतरी ड्राईव्हला वगैरे जाताय तर असल्या 2 बॅटरीज तुम्ही कॅरी करू शकता, म्हणजे अल्टरनेट एक बॅटरीज तुम्ही जे असेल ना तर ते वापरू शकता. पण जर माझ्यासारखं जर घरातूनच तुमचं शूट असेल ना तर एकच बॅटरी तुमच्यासाठी सफिशियंट आहे. तर असा होता हा कॅमेरा आणि हा जो माईक आहे ना तो. पण जर तुम्ही युट्यूबवरती नवीन आहात आणि या फील्डमध्ये नवीन आहात तर लगेचच या माईकमध्ये इन्व्हेस्ट करू नका, कारण माईकची प्राइस आय थिंक मला 3400ला पडला होता. मी याची लिंक तुम्हाला देते. याच्यामध्ये आता प्राइस मेन्शन केलेली नाही आहे, पण येस हा आय थिंक मला 3400च्या आसपास पडला होता. अजून एक माझ्याकडे माईक आहे ग्रीनारोचा, जो की मी तुम्हाला कधीतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. ग्रीनारोचा, त्याची लिंक जी असेल ना तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर तो सुद्धा नॉईज कॅन्सलेशनसाठी बेस्ट आहे. आणि जर तुम्ही युट्यूबवरती नवीन असाल तर तो ग्रीनारोचा माईक जो असेल ना तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकताय. कमीत कमी कॉस्टमध्ये चांगल्यातला चांगला व्हॉइसचा इफेक्ट जो असेल ना तर तो देतो. आणि अजून आता सध्या मार्केटमध्ये अजून वेगवेगळे असे माइक्स निघालेले आहेत की जे त्याच्याही पेक्षा सुंदर आहेत, तर त्याची सुद्धा मी लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर त्या अकॉर्डिंगली म्हणजे तुमचं जे बजेट आहे ना तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही जो काही माईक असेल ना तर तो परचेस करू शकताय. तर अजून कोणत्या इक्विपमेंट्स बद्दल तुम्हाला माहिती हवी आहे तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून कोणत्या वेगवेगळ्या टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओ हवी आहे तर ते सुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हा माझा कॅमेरा तुम्हाला कसा वाटला, माझा माईक तुम्हाला कसा वाटला तर ते पण सांगा. कॅमेराची प्राइस मी सांगायला विसरले. कॅमेराची प्राइस 64 होती ज्यावेळी मी घेतला त्यावेळेला. कॅनन EOS R50 असं याचं मॉडेल आहे. 64 होती, पण याच्यासोबत ॲडिशनल हा एक स्टँड होता तर तो घ्यावा लागला. त्यानंतर याच्यामध्ये मेमरी फिट होण्यासाठी एक मेमरी कार्ड होता तर तो मला एक्सटर्नल घ्यावा लागला, जो की मला ऑलमोस्ट पुन्हा 2200 किंवा 2500च्या आसपास कॉस्ट पडला. हा स्टँड सुद्धा मला 2200 कि 2400च्या आसपास होय ना 2200 कि 2400च्या आसपास कॉस्टिंग पडला. म्हणजे ओव्हरऑल पूर्ण सेटअप मला कॅमेराचा जो असेल ना तर तो करायला 70,000च्या आसपास जो असेल तर तो खर्च झाला. तर हा मी फक्त युट्यूबसाठी नाही तर युट्यूब प्लस मी कोर्स पण क्रिएट करते आणि त्यासाठी मला कॅमेरा लागतो. आणि जर आपल्याला आपलं काम जर चांगले पैसे कमवून देत आहे तर नक्कीच आपण आपल्या कामामध्ये सुद्धा थोडीफार इन्व्हेस्टमेंट जी असेल ना तर ती करायला हवी. तर या दृष्टिकोनातून हा जो माईक असेल ना तर तो मी घेतलेला आहे. आणि यस लवकरच या येत्या 2 महिन्यांमध्ये मी अजून एक मोठी इन्व्हेस्टमेंट माझ्या कामामध्ये करतेय, तर ती काय असेल तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा. जर राईट गेसेस असतील तर नक्कीच आपण एखादा फ्री गिफ्ट तुमच्यासाठी ठेवूयात. तर एक खूप छान इन्व्हेस्टमेंट मी करते आणि एक नवीन इक्विपमेंट मी माझ्या कामामध्ये ऍड करते. तर ती काय असेल त्याची कॉस्टिंग अराउंड 1 लाख आहे. तर ती काय असेल तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला तर ते सुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.